काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। 1995 ते 99 या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना अनेक क्रांतिकारी निर्णय या राज्यासाठी त्यांनी घेतले आणि विशेषतः आपण हे सर्व पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीच्या शिखरावर आहे। ज्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये नेतृत्व करताना त्यावेळेस सोन्यासारखा एक घसल्यानंतर आपण जे एक रूप देतो तो हिऱ्यासारखा माणूस गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आज ही राज्यामधली सत्ता असेल देशामधली सत्ता असेल यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर मला वाटतं 12 डिसेंबर